सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सैनिको हो तुमच्यासाठी या अविरत कार्यक्रमासाठी संयोजक विजय जोशी यांचा सत्कार। भारतीय संविधान प्रत देऊन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान। लक्ष्मणराव भवरे यांचा उपक्रम। भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय संविधान प्रत देऊन सैनिको हो तुमच्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम अविरतपणे घेणारे संयोजक विजय जोशी यांचा नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सैनिको हो तुमच्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गत 16 वर्षांपासून अविरतपणे योगदान देतानाच याच कार्यक्रमात भारतीय संविधान गौरव दिनाचेही औचित्य साधून भारतीय संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन करण्याचे बहुमोल कार्य कर्तव्य तत्परतेने या कार्यक्रमाचे संयोजक तथा सुप्रसिद्ध गायक, मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष विजयजी जोशी हे दरवर्षीच निष्ठापूर्वक व निस्वार्थपणे करीत असतात। त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षकगृहात आयोजित सैनिको हो तुमच्यासाठी या दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमावेळी भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय संविधान प्रत भेट देऊन त्यांचा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला। मराठी पत्रकार परिषदेचे लातूर विभागीय संघटक व तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस नरेश दंडवते, ज्येष्ठ पत्रकार अनुराग पोवळे, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष गणेश अंबेकर, लक्ष्मणराव भवरे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। भारतीय संविधान व भारतीय संविधान प्रास्ताविका प्रत भेटींचा स्वखर्चातून उपक्रम राबवित भारतीय संविधान जागृती, प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असलेले मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव भवरे यांच्या वतीने या उपक्रमातून सन्मान करण्यात आला। सिटी इंडिया न्यूजकरिता महाराष्ट्र हेड कालिदास अनंतोजी। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व नांदेडवासी ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केला आणि गेले 15 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम सुरू ठेवला असे ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी त्यांचे सर्व सहकारी बापू दासरे, प्रकाशजी कांबळे आणि त्यांची सर्व टीम 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरती 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला। तो संपूर्ण देशावरती केलेला हल्ला होता, आघात होता आणि तो हल्ला परतवून लावताना ज्या शूरवीरांना आपले प्राण अर्पण करावे लागले त्या सर्वांची आठवण आपल्यामध्ये राहावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 15 वर्षापासून या नगरीमध्ये होत आहे। विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 57 कार्यक्रम भारताच्या विविध भागामध्ये यापूर्वी झालेले आहेत। 100वा कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी सादर करण्याचे आहे। निश्चितपणे त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्व नांदेडकर वासियांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की अशा प्रकारचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून 15 वर्ष आपण आयोजित करत आहात याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने, पोलीस दलाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा
क्या कहना। वहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ बोली शक्लें हीरों की, यहाँ गाते राधे मस्ती में, मस्ती है झूमी बस्ती में। पेड़ों पे बहारें फूलों की, राहों में कतारें फूलों की, यहाँ हंसता है सावन, हंसता है सावन बालों में, खिलती है कलियां गालों में। कहीं दंगल शौक जवानों की, कहीं करतब तीर कमानों के, चार नित मेले, चार नित मेले सजते हैं, ढोल और ताशे बजते हैं। दिल भर के लिए दिलदार है, दुश्मन के लिए तलवार है, मैदान में अगर हम हट जाए, मुश्किल में पीछे हट जाए। मिले सुर मेरा तुम्हारा, सुर बने हमारा, मिले सुर मेरा तुम्हारा, सुर बने हमारा, सुर बने हमारा, सुर बने हमारा, सुर बने हमारा। हृदयस्पर्शी अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील मान्यवर मान्य आजी श्री मावसर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी श्री अविनाश कुमार जी, श्री महेश कुमार घोरपडेजी, सर्व या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या, नांदेड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सगळे तारे आहेत, विजय जोशी असतील किंवा बापूदासरी सम्राट, ही सगळी यांची टीम आणि उपस्थित सर्व बंधू-भगिनींना मी अभिवादन करतो. खरं तर संगीत किंवा कला याचं महत्त्व हेच असतं की मानवी जीवनामध्ये जे काही चढ-उतार असतात त्यांची एक आठवण करून देणं आणि ते वेगळ्या पद्धतीनं उलगडून दाखवणं. असाच एक फार मोठा प्रसंग 26 नोव्हेंबर 2008 साली घडला. तरी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर अजूनही तो आघात आहे तसाच कायम आहे. तर त्याचा एक उलगडा करून देणं आणि त्याप्रती आपल्या ज्या भावना आहेत, दुःखाची भावना आहे, त्याचप्रमाणे ज्या शूरवीरांनी त्यावेळेस आपल्या स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्या देशाला, आपल्या या संपूर्ण राष्ट्राला त्या संकटातनं बाहेर काढलं, त्यांच्यासाठी एक धन्यवादपर भावना असेल, त्यांच्याबद्दलचा अभिमान असेल, या व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आणि या अनुषंगानं विजय जोशीजी यांनी सांगितलं त्यांचा कार्यक्रमाचा पूर्ण इतिहास, की अगदी ही घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवसापासून तिचे अव्यय सुरू झालं ते आज आता निश्चितपणे दिल्लीमध्ये आपलं 100वा कार्यक्रम सुद्धा होईल. आणि जसं जसा हा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं यामध्ये आपल्याला एक जाणून राहील की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचण्याची ह्या ज्या गोष्टी आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण धकाधकीचं जीवन असतं, बऱ्याचदा अशा गोष्टींचा कुठेतरी आपला समाज विसर पडू लागतो की असं काही झालं होतं. त्यावेळेस तिची जनरेशन होती, ती जशी जशी नवीन जनरेशन येते आणि त्यांना तेवढं त्या गोष्टीचं गांभीर्य कदाचित राहत नाही. परंतु ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला तो संदेश पुढच्या पिढीलाही पोहोचवता येईल, ती माहिती देता येईल की अशी पण एक घटना झाली होती आणि त्यामध्ये कशा प्रकारे पहिला रिस्पॉन्स तर आपल्या पोलीस दलाने दिला होता, त्यानंतर ते आहे. आणि या अनुषंगानं विजय जोशीजी यांनी सांगितलं त्यांचा कार्यक्रमाचा पूर्ण इतिहास, की अगदी ही घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवसापासनं हे जे अव्यय सुरू झालं ते आज आता अर्धशतक त्यांचं पूर्ण झालं आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये आपलं 100वा कार्यक्रम सुद्धा होईल. आणि जसा जसा हा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं यामध्ये आपल्याला एक जाणवत राहील